प्रेस केलेले आहेत, मी खाली फेकून राहिलो होतो. खाली फेकू ए अरे का राग आलतो लागतं ते नको घेऊ. मला अजून मी म्हणलं यार नेहाला काय वाटत असेल यार, मी आज होळी अशा सर अरे दोन्ही टायर फुटले होते, मागचा आणि पुढचा. विजय भव जय भव विजय भव विजय भव. मम्मी कोल्हापूरचा ब्लॉग करेल. उद्या पण एक मस्त सरप्राईज सांग. बोलणार नाही माझ्याशी किंवा काहीतरी नाटक. जो मला वाटलं जी व्यक्ती चिडेल माझ्यावर तिनेच मला सरप्राईज दिलं. थँक्यू सो मच. ते प्रँक पेक्षा जास्त एक स्वीट सरप्राईज होत. तर जय महाराष्ट्र पब्लिक, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आता काय बोलायचं बघा, किती दिवसांनी असं कितीतरी 1.5-2 महिन्यांनी असं कॅमेरा हातात घेतलं, सुचत नाही काय बोलायचं. बट अरे आदित्य विसरला का ब्लॉगिंग. तर गाईज हा मी इंट्रो शूट करतोय आपल्या होळीच्या ब्लॉगचा, जो नेहाने माझ्यावर असा प्रँक केला होता होळीचा. तरी पण घेतो, कारण मला एक गोष्ट सांगायची की त्या टाईपमध्ये ना आली का नेहा. ओ आलीस का तू, आवरून वगैरे आलीस का. कशी दिसते पुरुषासारखी एकदम. जरा चांगलं बोल ना माझ्याबद्दल. बट त्यावेळेस अरे नेहा मी ब्लॉग करायचं विसरून गेलो यार. काय शॉर्ट झाला, डोक्याला ताण झालाय मला. असं काय बोलायचं लक्ष देत नाही, तर मी किती बडबड करतो ब्लॉग मध्ये. ते एवढ्या दिवसाचा गॅप असला हा ना, डायरेक्ट 2 महिन्याचा गॅप. काय हा ना, शिट मॅन. पण आता हे कंटिन्यू होईल, ह्याच्यानंतर कंटिन्यू होईल. आम्ही उद्या पण करणार आहे गुढीपाडव्याचा ब्लॉग. उद्या पण एक मस्त सरप्राईज सांगणार आहे. येस, ते सरप्राईज का. ते पण आहे. सो सगळ्या ब्रांचेसला वगैरे मी व्हिजिट करत होतो, त्यांच्यासाठी काही व्हिडिओज बनवणं किंवा त्यांच्यासोबत काही स्ट्रॅटेजीज प्लॅन डिस्कस करणं असं माझं कंटिन्यू चालू होतं. तर ते पूर्ण 6-7 दिवस मी सगळीकडे फिरवतो आणि त्याच्यामध्ये आली होळी आली, रंगपंचमी आली. आणि मी कुठून आलतो रे, कुठल्या तरी फ्रँचाइज व्हिजिटलाच गेलो होतो आम्ही. बहुतेक नाशिकवरनं का संभाजीनगरवरून कुठून तरी मी आलो होतो. जस्ट पोचलो आणि मी तिकडनं येताना असा विचार करत होतो की मी गाडीत बसलो होतो आणि मी सगळ्या कपल्सचे फोटोज बघत होतो, असे ह्याचे होळीचे असे रंग खेळताना वगैरे बघत होतो. आणि मी म्हणलं यार नेहाला कसं वाटत असेल की आपला फोटो नाही, आम्ही सेलिब्रेटच केलं नाही. आता बहुतेक चिडली विडली असेल मला असं वाटलं, किंवा मला असं वाटलं तर ही काय बोलणार नाही माझ्याशी किंवा काहीतरी नाटक करेल असं वाटलेलं मला. असं मला वाटलं होतं की आता काहीतरी होईल. बट काय भारी तो मोमेंट होता माझ्यासाठी की मला 2 मिनटं ते प्रोसेस करायलाच लागलं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल पुढे आता की मला वाटलं जी व्यक्ती चिडेल माझ्यावर तिनेच मला सरप्राईज दिलं. म्हणजे ह्याच्यापेक्षा भारी लाईफ पार्टनर कुठला असू शकतो का. बेस्ट. थँक्यू सो मच. ते प्रँक पेक्षा जास्त एक स्वीट सरप्राईज होतं. येस. आणि आता नेहा चालली कोल्हापूरला. सो आता उद्या मी ब्लॉग करणार, तू नसणार ब्लॉग मध्ये. मम्मी कोल्हापूरचा ब्लॉग करेल. बेस्ट गाईज. आता नेहा पण तिकडे ब्लॉग करेल, आपण ते पण फुटेज घेऊन आपल्याच ब्लॉग मध्ये टाकू. नेहाच्या बापरे. तू कशासाठी जाणार आहे पण कोल्हापूरला. एक रिझन साठी. अच्छा, एक रिझन आहे. सर ओके, सांगायचं नाही. ओके. सो ठीक आहे, चला तुम्ही बघा ब्लॉग. आता तुम्ही ऍक्च्युली ब्लॉग बघा की मग नेहा अशी आली होती. मी पहिलं ऑफिसच्या इकडे थांबणार होतो, तिकडे येऊन ती थांबली, मग तिथनं तिने ब्लॉग स्टार्ट केला. माझे मागचे पण थोडेफार फुटेज असतील मला वाटते. कुठे मी कशी लपून येते किंवा चालतोय, ते नाही यार माझ्याकडे. ते नाही आहे मला वाटतं. अरे बघावं लागेल, विचारावं लागेल. लेट्स सी. तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. तुम्हाला हा छोटासा स्वीट प्रँक कम सरप्राईज कसं वाटलं कमेंट करून सांगा. बाय बाय. बघत राहा. फायनली टाकतोय ब्लॉग. कसं वाटतंय.
टाका प्लीज टाका. सक्सेस होतं का बघायचं. थोडंसं हे झालेलं आहे. थोडीशी लीक लागल्यासारखी वाटते मला आदित्यला म्हणजे कळाल्यासारखं. पण थोडंसं हँडल झालेलं आहे. की मम्मीने डायरेक्ट आदित्यला फोन केला होता की कुठे आहे आणि असं तसं. मग मम्मा अचानक बोलली की नाही आपण येईल. मग नंतर त्यांना लक्षात आलं की अरे तिचं सरप्राईज आहे. तेवढंच लोक सांगतात त्यांनी थोडंसं हे केलेलं आहे. थोडंसं तिकडचं सांगून थोडंसं केलेलं आहे. पण दादा खतरनाक आहे. दादा समजून जाते लगेच. हा ना मला अशी असं शार्प आहे दादा. पण ते चला बघू आपण काय होतंय. मला आता खूप टेन्शन येतं हे असं ऐकून. करू एन्जॉय तर करू. काय होऊ पण पहिल्यांदा करणार आहे मी आता. हे थोडंसं झालंच पाहिजे यार. झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. अंकल झालं पाहिजे. इंट्रोडक्शन करू व्हायचं. दुसरा घेऊ काय प्लॅनच नाही. फिरवायचं काय घडी करून राहिलो होतो. कपडे प्रेस केलेले आहेत. मी घडी करून राहिलो होतो. कपडे प्रेस केलेले आहेत. मी खाली फेकून राहिलो होतो. खाली फेकू. अरे का नाही. इथे मी टोटली सरप्राईज झालो होतो की मला असं वाटत होतं की नेहा माझ्यावर चिडेल आता घरी जाऊन बोलेल आपण सेलिब्रेट नाही केलं वगैरे वगैरे. आणि तिनेच मला सरप्राईज दिलं. सो मी मी खेळलंय ना. अरे काय झालं म्हणून काय झालं. पण एवढं वय थोडी झालं. मम्मी काय म्हणते नेहा गेली झोपायला म्हणून. हे काय प्लॅन होता आपला. हे तर मी तुम्हाला का फिरवत होतो. आम्ही काय इकडे सगळं थांबलो होतो. मी काय त्याचा फोन घेऊन फिरत होतो. मला इतकं राग आला तर लागतं. अभि दादा राग आहे. दादा मला माहिती ब्लॉग सगळं ते नको घेऊ. हो मस्त होली. व्हेरी गुड होली. मजा आली. इकडे बाय इकडे इकडे. आम्ही जस्ट आलो सगळीकडे फिरून फिरून. आणि आल्या आल्या बिचारा नऱ्याला पण कसा करून टाकला. मला पण कसं केलं बघा. तुला काहीच नाही केलंय मी. जस्ट असा लावलाय. म्हणतो मला वाट लागली. मला वाटलेलं सगळ्यांची वाट या लागली. प्लॅन मध्ये कोण कोण होते यांच्यामधले. 500 घ्या. कोण कोण होतं सांग कुठे. हा ताले होता ना. मला माहित पण नव्हतं. 1 2 चिकू होतं का. चिकू होतं का. सगळ्यांचे 1000 रुपये. दादा जागेवर 3000 झाले. कशाला काहीसाठी तुम्ही करू शकता 1000 रुपये. काय विषय नाही. मला पण कुठेतरी सॅटिस्फॅक्शन मिळेल ना. मला दिले तर मला अजून अक्का भरलाय. म्हणे काय नवीन कपडे. नवीन कपडे खुश झाले आता. व्हेरी 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 हॅपी. फुल खुश झाली. काय पहिला ब्लॉग पण आला. घरी जाऊन परत आली का. गाड्या पाहिजे क्रिश. गाड्या पाहिजे ना. ताई ते स्टार्टिंग करून घ्या ना ब्लॉगची. जय महाराष्ट्र. बाकी घेतलं मी आम्ही मगाशी. दादा सोबत बोल झालं का. अच्छा करायचं का. काय जय महाराज. आदित्य जाऊ का. अरे चल. निळा बावट्या. निळा बावट्या. अरे बाप.
3 तास बसतो तो पंपावर. अरे मी लावला मम्मी तुला मी काय विचार करत होतो माहितीये का? मी काय विचार करतो इकडे नाही. मी काय विचार करत होतो की सध्या एवढं हे चालू आहे, काम वगैरे चालू आहे यार. मी सगळ्यांचे बघतोय फोटोज व्हिडिओ त्यांच्या पार्टनर सोबत होळी सेलिब्रेट करतो ते. मी म्हणलं यार नेहाला काय वाटत असेल यार, मी आज होळी अशा सणाच्या दिवशी पण कामं करतो, इकडे तिकडे फिरतो. मी जस्ट पोहोचलो आता पुण्यात, पण क्रेडिट गोज टू हर. तिने तेवढ्यात पण तिने मॅनेज केलं, तिचं कौतुक आहे करत की तेवढ्यात पण तिने मॅनेज केलं आणि हा मोमेंट आम्ही एन्जॉय केला. आता माझ्या डोक्यात फक्त ते कामच होतं. काल रात्री कोणी फोन करून सांगितलं होतं ब्लॉग मध्ये बोलत होता ते पण सांगते तुला. काय बोलला ताई हा? काल त्यानेच सांगितलं होतं. नाही आता काय तुम्ही ते काहीतरी बोलणार, तो टॉपिक बोलायचा मग आता त्याच्यावाला काय टॉपिक बोला आता सांगायचं ना ताई, असं थोडी आता पूर्णच करायचं. मी मगाशी ब्लॉग घेत होते ना, म्हणजे आम्ही जेव्हा शूट करत होतो ना पुल देशपांडे पाशी, तेव्हा मी घेत होते ना, तर मी म्हटलं हे प्लॅन मी सांगणार आहे की तूच केलेला आहे क्रिस्टल. आम्ही फिरसली हो गए, इसको बोलो रीटेक नहीं होता. Retake नाही होत आहे. काय आहे हा प्रकार? तू बंद का केलं? अरे कसं आता मला रंग, आता मी सगळ्यांना लावणार. दादा रंग संपला. नाही कुठनं पण द्या भाई, रंग घेऊन या. अरे बापरे घेऊन ये, मी कपडे बदलून येतो. भेटलं ताण पडून जाईल डायरेक्ट. नाही मला फोन ठेवू. ए भाई गाडीला तर बिलकुल हात नाही. अरे दादा एवढा कुंकार दिसतोय ना पायता. आज आहे ना इकडे ये, आज इकडे येताना आमच्या या गाडीच्या दोन्ही टायर फुटले होते, मागचा आणि पुढचा. आणि फुटले म्हणजे डायरेक्ट फुटले होते. आणि लिटरली मी 3.5 तास एका ठिकाणीच बसून होतो आम्ही त्या पूर्ण ट्रॅव्हलिंग मध्ये. पण म्हणलं आजचा दिवस गेला, म्हणलं खराब गेला, काय होणार नाही. बस केलेला आहे. मुद्दा ते हात हा फोन कुणाचा आहे? माझा आणि चिकूचा मॉल मध्ये दोघांमध्ये जातील कपडे घेऊन माझे. लावू दे मला रंग मस्त बापरे. लावू दे टिक्का. विजय भव. मला डोक्यात काय नराचं तोंड नराचं तोंड पाण्यासारखे दादा. नर तू फक्त तोंड करत दिसत. गाडीत कसं बसणार मी कपडे घेऊन? ऍक्टिव्ह आहे ना दादा? ऑटो पायलट नाही झटकून घ्या दादा, झटकून एवढं नाही दादा, एवढं नाही पण झटकून नाही. धडकतो ना तिथं जाऊन धडकतो, शर्ट काढतो. नाही आता एवढं नाहीये पण काय लागणार नाही. अरे लागेल यार, काय कलर द्यायची. झालेला आहे ब्लॉग, भात झालं. चला घरी भूक लागली, अंडा खायची चला. नाही आज नाही खात. ताई म्हणते की हा आता ताई बोलते की शाळेत तक मम्मीकडनं माहिती पडलं असेल म्हणे. नाही मम्मीने काय ऍक्टिंग केली डेंजर. अरे बाप तर प्रँक हे, म्हणजे ती इथं आहे हे मला नाही कळलं पाहिजे, ह्यासाठी मम्मीने पण मला फोन केला की कुठेस तू, कुठे पोहोचलाय? म्हणले ते डेक्कन पर्यंत आलोय. अच्छा, ते मी नेहाला आता आवाज दिला पण ती गेली वाटतं आतमध्ये, झोपली ती. पण तू जेवायला येणारच ना? म्हणलं हो येणार आहे. म्हटली मला काय सांगते नेहा आतमध्ये झोपली? म्हणलं ठीक आहे, असेल तिला जेवायला येते का नाही विचारायचं असेल मम्मीला की जेवायला येतो का नाही, कारण नेहाने ऐकलं नाही असं म्हणून. पण इथं आल्यावर सगळा प्लॅन बघितला, बापरे डेंजर. म्हणलं मम्मीला पण इन्क्लूड करून घेतलं. व्हेरी गुड या प्रँक मध्ये. पण हा तर प्रँक माझ्यावर झाला काही. तुम्ही इतके दिवस म्हणतो नेहा वहिनी सोबत प्रँक कर, पण हा प्रँक माझ्यासोबत झाला. हे फोटो काढ आमचे.